पालघरमधल्या मुलांचे मृत्यू कुपोषणामुळे नाही तर विविध आजारांमुळे झाल्याची धक्कादायक माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे। त्यामुळे सरकार कुपोषणावर गंभीर आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। यापूर्वी आरोग्यमंत्री दीपक सावंतांनी कुपोषणात अंशतः वाढ झाल्याची कबुली दिली होती आणि पंकजा मुंडेंच्या उत्तरावरनं सरकारमध्येच एकवाक्यता नसल्याचं समोर आलंय। पालघरमध्ये एप्रिल 2016 ते ऑगस्ट 2016 दरम्यान 254 मुलांचा तर ठाण्यात 81 मुलांचा कुपोषणामुळे बळी गेलाय। एकंदरीतच आकडेवारी पाहता सरकार नक्की करतंय तरी काय असा प्रश्न पडतोय। यापूर्वी मानवाधिकार संघटनेने देखील कुपोषणाची गंभीर दखल घेतली आहे। शिवाय सागर वाघ या मुलाच्या मृत्यूनंतर पालकांना भेटायला गेलेल्या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांना देखील सागरच्या आईनं हाकलून दिलं होतं। यावरूनच लोकांमधला रोष दिसून येत असताना सरकारकडनं मिळणारी उत्तरं ही बेजबाबदारपणाची अशीच म्हणावी लागतील। सरकार आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करते। जव्हार मोखाडा असेल, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा असेल, इथं खूप मोठ्या प्रमाणात अजूनही विशेषतः आदिवासी बांधामध्ये कुपोषण होते। कुपोषणामुळे बाल मृत्यू होत आहेत, कुपोषणामुळे अनेक समस्या होत आहेत। ते आता टाळून आणि इतर आजारामुळे झाले असं म्हणणं ही जबाबदारी टाळण्यासारखं आहे।